ओके. सो कालचा प्रश्न, कसे आहात सगळे? मस्त मस्त. मस्त. काल काय सांगितलेलं, काय काय आहोत आपण? मस्त स्वस्त. हम्म. जबरदस्त. आणि जबरदस्त. जबरदस्त. ओके फाईन. आता जरा प्रश्न मी चेंज करते. कुठे आहोत आपण सगळे? कुठे आहोत आपण? हे पण काल शिकवलंय. कुठे आहोत आपण? वर्तमानात. ओके, वर्तमानात. व्हेरी गुड. अजून? काल मी काय म्हटलेलं रे, की सगळ्यांच्या हातात येत नाही. जे लोक सिरियस आहेत, ज्यांना खरोखर आतमध्ये एक आग आहे, की मला ट्रान्सफॉर्मेशन घडवायचंय, तेवढेच व्यक्ती इथे उपस्थित राहणार. जे 5व्या दिवसापर्यंत राहतील ते खरे आणि ते जिंकले. आज मला समजलंच नाही, आज मला काहीतरी होतं म्हणून सेशन अटेंड केलं नाही, बघू उद्या व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेल का, असं नसतं. आज किती प्रश्न आले, रेकॉर्डिंग मिळेल का, रेकॉर्डिंग मिळेल का. या रेकॉर्डिंगच्या आणि पुढे करू नंतर ऐकू या नादामध्येच आपलं अख्खं आयुष्य गेलंय. आता नको, मी उद्या करेल. उद्या कधी उजाडतो आपला? हं? नाही. पहिलं सेंटेन्स, पहिलं क्वेरी काय येते, व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेल का. द्यायला आम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये, पण त्याच्यावरून कळतं की आपण किती सिरियस आहोत. ज्यांचं जेन्युअन रिझन आहे, राहूनच गेलं असेल, त्यांचं आय कॅन अंडरस्टँड. पण फक्त रेकॉर्डिंगच्या जीवावरती आपण जर बसून राहणार असतो तर नाही, शक्य नाही या गोष्टी. कारण की जबाबदार आपण आहोत. जे काही आता लाईफमध्ये चाललेलं आहोत, जिथे कुठे आहोत आपण, या प्रेझेंट स्टेटमध्ये जिथे कुठे आहोत, जबाबदार आपण आहोत. आपले आई वडील नाही आहेत. आपण काय बोलतो, माझ्या आई वडिलांनी मला ही संधी दिली नाही, हे शिकवलं नाही, ते ऍडमिशन घेतलं नाही, म्हणून मी हे करू नाही शकलो. करतो की नाही, बोलतो की नाही आपण? किती जणांचं आहे, माझं करिअर राहून गेलं, ऍडमिशनची फी नाही भरता आली, माझ्या आई वडिलांनी ही अपॉर्च्युनिटी दिली नाहीये. अरे त्यांच्याच पोटी कसे आलो जन्माला, हा पहिला प्रश्न. आपण आलो ना. आपण डिसाईड केलं की मी ह्यांच्या पोटी येईल जन्माला, कर्म माझे आहेत. त्यांना दोष देऊन फायदा नाहीये, आणि त्यांचे पण कर्म आहेत की आपण आलो त्यांच्या पोटी. हो की नाही? दोघांकडे टू वे आहे, वन वे नाहीये हा. पण विचार करायला वेळ कुठे आम्हाला. पण नुसते दोष दिले, स्वतःकडे घ्यायचं. म्हणून आता प्रश्न पुढचा विचारते, की कुठे आहोत आपण? काय वाटतं, आपण कुठे आहोत नक्की? काही बोलाल, वर्तमानामध्ये आहोत. येस. वर्तमानामध्ये. आहोत वर्तमानामध्ये, ठीक आहे. आता जरा आपण बघूया काय चाललंय ते. आता काय करायचं आहे, आजचा आपला टॉपिक काय आहे, रेकी म्हणजे काय, एक्झॅक्टली रेकी काय आहे, कुठे यूज होते, कुठून आली, हे सगळं आपण आज बघणार आहोत. सगळ्यात आधी रेकी काय आहे यापेक्षा काय महत्वाचं आहे की रेकी काही नाही, ते जास्त महत्वाचं आहे जाणून घेणं. त्यानंतर आपण बघणार आहोत की रेकीची हिस्ट्री, जर आज टाइम परमिट झाला तर आय कव्हर द रेकीची हिस्ट्री ऑल्सो, की तिचा उगम कसा आहे, कशी ती पूर्ण जगभरामध्ये किंवा भारतापर्यंत आलेली आहे. ओके, हे तर 3-4 टॉपिक आज आपण कव्हर करणार आहोत. तर रेखीचं तत्व काय हे सुद्धा आपण बघणार. त्याआधी सगळ्यांना जो मी कॉमन प्रश्न विचारलेला आहे की आपण कुठे आहोत, माझ्या प्रश्नाचा अर्थ वेगळा आहे. काही बोलतील ऑफिसमध्ये आहे, काही बोलतील घरामध्ये आहे, सेशन मध्ये आहे, प्रेझेंट मध्ये आहे, उत्तर अशी येत आहेत. पण प्रश्नाचा अर्थ हा आहे, कालपासून जे आपण प्रवास सुरू केला आहे, काय केलं सांगितलेलं, एक प्रवास सुरू करायचा आहे रेकी लेवलवरच्या माध्यमातून, जे पहिलं पाऊल उचलायला सांगितलेलं आहे. तर त्या प्रवासामध्ये नेमके आपण उतरलेलो आहोत की त्या स्टार्टिंग पॉइंट वरती उभे राहून फक्त असे विचार करतोय? व्हॉट डू यू थिंक, काय आहे? उतरलेलो आहोत. उतरलेलो आहोत. माझ्या प्रश्नाचं ऍक्च्युअल मध्ये आन्सर हे आहे की पहिलं पाऊल तुम्ही पुढे टाकलेलं आहे की नाही, हो. प्रवासाला टाकलं. सुरू केलाय की नाही. ज्यांनी प्रवास सुरू केलेला आहे तोच व्यक्ती इथे उपस्थित आहे. सिम्पल अँड शॉर्ट. तुमच्या सुद्धा सबकॉन्शियस माइंडला हे विचारायचंय. मी कोणाला विचारते, तुमच्या सबकॉन्शियस माइंडला विचारते की बाबा तू कुठे आहेस आता, प्रवास सुरू केलायस की नाही. आणि तुम्हाला ते वाक्य बोलून त्याला सांगायचं की बाळा, तू सुरू केलायस हा प्रवास, आता चालू ठेव. खूप सूक्ष्म गोष्टी आहेत. आम्ही कोणत्या प्रश्नामध्ये कोणाला काय विचारेल हे नाही कळत स्टार्टिंगला. बरं, आता पुढचा प्रश्न महत्वाचा आहे, विच इज रिलेटेड टू युअर सबकॉन्शियस. सबकॉन्शियस माइंडला मी काय सोडणार नाहीये पूर्ण रेकी लेवल 1 होईपर्यंत. आता या जगामध्ये आपण असलो काय आणि नसलो काय, कोणाला काय फरक पडतो? नाही.
नाही नाही. ना. सगळ्यांना माहितीये की कोणाला काही फरक पडत नाहीये. व्हेरी गुड की आपण असलो नसलो नाही फरक पडत. ते तर आपल्याला माहितीच आहे. पण जर फरक पडत नाही आणि पडला समजा गेलो आपण तर फरक किती दिवस पडेल? 10 दिवस, 15 दिवस, 13वा होईपर्यंत 13 दिवस, महिनाभर, 40 दिवस, 45 दिवस जोपर्यंत तो आत्मा असतो. वर्षभर फार तर. त्याच्यानंतर काय फरक पडणार आहे कोणाला? काही मग नाही. जेवढा दिवस आहोत तेवढा दिवस कसं जगायचं हे कोणाच्या हातात आहे? आपल्या माझ्या आपल्या म्हणजे आपल्या हातात आहे. पण आपण काय केलंय स्वतःचा जो रिमोट आहे ना तो कोणाच्या हातात दिलाय? स्वतःच्या हातात ठेवलाय की आनंदाचा रिमोट नाही. दुसऱ्यांना वाटलंय आपण लिटरली असं वाटलंय. दुसऱ्यांना वाटलं. स्वतःच्या हातात ठेवला आहे? मुळीच नाही. जर ठेवला असता तर कोणी येऊन बटन दाबून आपला चॅनल नसता चेंज केला. कोण काय बोलतोय, कोण माझ्याबद्दल काय बोललं, कोणाला राग आला, कोण काय गॉसिप करतंय, कोण क्रोध आणतंय, काही ना काहीतरी कोणतरी आपलं बटन दाबून जातंय आणि आपण इकडे तळमळ तळमळ सुरू करतो. मग रिमोट कोणाकडे? माझ्याकडे की इतरांकडे? इतरांकडे. इतरांकडे. मग आता हे सगळे रिमोट जे वाटलेले आहेत ना ते त्यांच्या हातातून काढायचे, स्वतःच्या हातात घ्यायचंय. हे बघा मूव्ही कुठे चालू आहे? सबकॉन्शियस माइंड वरती एक मूव्ही फिल्म चालू आहे. कारण की तिकडे डिरेक्शन करून ती इम्प्लांट करून ठेवलेली आहे फिल्म. बरोबर? त्याचं आता डिरेक्शन कसं घेऊन जायचं हे मात्र आपल्या हातात पाहिजे. म्हणजे रिमोट हातात पाहिजे आणि स्क्रीन तिकडे चालू आहे. त्या स्क्रीनला बदलता येणं गरजेचं आहे. समजतंय आपण काय बोलतोय ते? हो. पक्का? इतरांना कळतंय की नाही? कारण की एकच व्यक्ती हो हो. बोलते आणि हो. मान डोलावते. हं? हो. कोण हो. काय म्हणतंय आता आपला? हो मॅम. स्वतःचा रिमोट. माझ्या आनंदाचा मी कसं जगायला पाहिजे ते मी ठरवेल. माझं नाव सुद्धा मी ठरवलेलं नाहीये. मग कमीत कमी मी कसं जगायचं हे तरी आजपासून ठरवू शकतो की नाही आपण? हो. हो. परफेक्ट आहे? बरोबर हो. जातोय? हो. ओके. तर आता आपण बघूया इथे रेकी बद्दल कोणाला काय माहित आहे का? एनी आयडिया अबाउट रेकी? नाही. नाहीये? हम्म. ओके. काल आपण काय बघितलं रेकी काय आहे? ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. युनिव्हर्सल लाईफ फोर्स आपण तिला बोलतो थोडक्यामध्ये. रेकी म्हणजे काय? तर ब्रह्मांडीय ऊर्जा नो डाऊट. त्याला जर आपण फोड केली त्या पर्टिक्युलर वर्डची रे आणि की तर त्याचा हा जो आहे रेकी हा जो शब्द आहे तो जॅपनीज वर्ड आहे. ओके त्याचं ट्रान्सलेशन करायचं म्हटलं रे आणि कीचं त्याचं रेचा म्हणजे आहे सार्वभौम म्हणजे सार्वत्रिक सगळीकडे जी अवेलेबल आहे उपलब्ध आहे. आणि की म्हणजे प्राण ऊर्जा. की म्हणजे काय? प्राण ऊर्जा. प्राण. सो युनिव्हर्सल लाईफ फोर्स काय आहे? युनिव्हर्सल सगळीकडे आहे. अमाप आहे ती प्रत्येक ठिकाणी आहे. काय आहे? तर ती प्राण ऊर्जा आहे. तिच्यामुळे आपण चालतोय. सजीव निर्जीव जे काही व्हायब्रेट करतात तिच्यामुळे करत सिंपल भाषेमध्ये सांगितले रेकी काय याच्यापेक्षा सिम्पलेस्ट आपण काही नाही अजून जाऊ शकत. सो लाईफ फोर्स जी युनिव्हर्सल लाईफ फोर्स आहे त्याला बोलतो आपण रेकी. मराठीमध्ये किंवा आपल्या भाषेमध्ये आपण तिला सार्वत्रिक जीवन ऊर्जा किंवा प्राणशक्ती असं बोलतो. त्याच्यानंतर आपण नेहमी आपल्याला जे काही गोष्ट शोधायची असेल तर आपण कुठे जातो? गुगल बाबा. तर आपण हम्म. गुगलला विचारूया. तर माझं इथे गुगल ओपन आहे का? जसं एक मिनिट चेक. इथे आपण टाकलंय की रेकीचा अर्थ मराठीमध्ये काय आहे? दिसतंय सगळ्यांना स्क्रीन? हो. हो. ओके. तर रेकी हा कोणता शब्द आहे? जपानी शब्द आहे. ओके. पण रेकीचा उगम मात्र भारतामध्ये आहे. हं? तो कसा ओके. आला वगैरे आपण पुढे बघू. काय आहे? विश्वव्यापी सार्वत्रिक युनिव्हर्सल की म्हणजे जीवनशक्ती किंवा प्राण ऊर्जा. आता हो. हे तर आपण बघितलं दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. आपण काय बघूया की रेकी हॉस्पिटलमध्ये यूज होते का? होते. कॉम्प्लिमेंटरी थेरपी, नॉन इन्व्हेजिव्ह एनर्जी थेरपी वगैरे वगैरे म्हणून आपण बघतो तिला हॉस्पिटलमध्ये यूज होते. येस ओरिजिनल इमेजेस आहेत एआयच्या इमेजेस नाही आहेत. होते. हो. व्हेरी नाईस. ओके सर्जरीच्या वेळेस सुद्धा होते. हम्म. हिअर ऑल्सो एव्हरीथिंग. सो ही केस तर तुम्हाला समजली असेल. केस निघालेत म्हणजे कोणती केस असेल आणि कुठे हँडल केली जाते. ठीक आहे हो. आय विल नॉट टेल यू. ओके. आता हॉस्पिटलमध्ये यूज केली जाते
ओके. आता आपण जरा रिसेंट त्याचे पर्सेंटेज बघूया. किती पर्सेंट मध्ये युज होत आहे. पास्ट जे बेंचमार्क आपण बघितलं, हिस्टॉरिकली लँडमार्क सर्वे इंडिकेटेड दॅट 15% ऑफ द US हॉस्पिटल्स, म्हणजे 800 पेक्षा जास्त युएसच्या हॉस्पिटल्समध्ये काय केली जाते, रेकी ऍज अ स्टँडर्ड पेशंट सर्व्हिस, स्टँडर्ड सर्व्हिस म्हणून दिली जाते. हो. त्यांची स्टँडर्ड एसओपी आहे, त्याच्यामध्ये रेकी आहेच आहे. म्हणजे यू कॅन इमॅजिन की तिकडे कंपल्सरी एसओपीच्या पार्टमध्ये स्टँडर्ड प्रोसिजर आहे पेशंट सर्व्हिसमध्ये. ओव्हर 37% ऑफर सम कोणत्या ना कोणत्या तरी फॉर्म मध्ये एनर्जी किंवा रेकी तिकडे दिली जाते. ओके. आता ही जेव्हा इमेज आपण इकडे बघितलेली रेकी हॉस्पिटल्स मध्ये, तिथे इंडियन इमेज तुम्हाला कुठे दिसलेली का? नाही. नाही. असं काय असू शकतं? उगम इंडियामध्ये, भारतामध्ये उगम आहे रेकीचा. हो. आधी एवढं कळलंय आपल्याला. आता पुढे जाऊया आपण. हे बघितलं आपण की हॉस्पिटलमध्ये जर रेकी वापरली जाते, तिकडे रेकी हिलिंगला बाय डिफॉल्ट एक स्टँडर्ड प्रोसिजर म्हणून किंवा सर्व्हिस, पेशंटच्या सर्व्हिसमध्ये तिथे इन्क्लूड केलं जातंय. किंवा रेकीच्या हिलर्सला, आपले काही स्टुडंट सुद्धा आहे जे लोक बोलतात की तिकडे रेकी हिलर्सला लाखो रुपयाच्या पगारावरती अपॉइंट केलं जातं हॉस्पिटल्समध्ये. हे जर असं असेल, रेकी हॉस्पिटल्समध्ये अलाव केली जाते, तर रेकी यूज केली जाते. सगळ्यात पहिला प्रश्न येतो की रेकी अंधश्रद्धा असू शकते का? मग नाही. नाही. पहिला मी काय म्हटलेलं काल, आपण रेकी काय आहे नंतर बघू, रेकी काय नाही आधी ते बघायचं आहे. जोपर्यंत निगेटिव्हिटी जात नाही, पॉझिटिव्हिटी येणारच नाही. एका मडक्यामध्ये जर खूप काहीतरी घट्ट भरून ठेवलेलं आहे, तिकडे पाणी राहणारच नाही. आधी तो कचरा काढावा लागेल, मग तिथे आपण चांगली पॉझिटिव्हिटी टाकू शकतो. सो व्हॉट डू यू थिंक? नक्कीच ही अंधश्रद्धा असू शकत नाही. नाही. आपण जेव्हा बोलतो की रेकी काय आहे, जपानी चिकित्सा पद्धती आहे, कारण रेकी हा शब्द तिथून आलेला आहे. जर जपान सारखा प्रगत देश, जो सगळ्यांच्या पुढे आहे, या जगामध्ये सगळ्यात पुढे जपानला आपण कन्सिडर करतो, मग असा देश कोणत्या अंधश्रद्धेचं पालन पोषण किंवा थारा देऊ शकतो का? नाही. नाही देऊ शकत. नाही. युएस सारखे देश, सगळ्यात जास्त रेकी यूज होते ऑब्व्हियसली जपान आहे, मग युएस आहे, रशिया आहे, युरोपियन कंट्रीज आहेत, सगळे प्रगत आहेत, आपल्यापेक्षा तर नक्कीच आहेत. मग या प्रगत हो. देशांमध्ये जर रेकी यूज केली जाते, तर ऑब्व्हियसली रेकी तिथे अंधश्रद्धा असू शकत नाही. हा पहिला मुद्दा तिथे क्लिअर होतो. त्यानंतर मग रेकी शिकवली जाते का, हे आपण बघूया. रेकी शिकवली जाते? हो. हो. रेकी ऑब्व्हियसली आता आपलेच कितीतरी कोर्सेस आहेत, रेकीचे आहेत, NLP वगैरे आहेत, अशी इंडियामध्ये रेकी शिकवली जाते. पण रेकी इमर्जिंग स्टेटमध्ये आहे, पूर्ण एस्टॅब्लिश नाही आहे अजून सुद्धा. भले रेकीचं जन्मस्थान भारतामध्ये असलं तरी, पण भारतामध्ये अजून तेवढा प्रचार रेकीचा झालेला नाही. आता थोडाफार पॉडकास्ट आणि व्हिडिओजमुळे झालेला आहे. आता कुठे सगळ्यांना त्याचं ज्ञान प्राप्त होत चाललेलं आहे. तर आपल्या अथर्ववेदापासून रेकीचा उल्लेख आपल्याला सापडतो. पण आपल्या वेदांमध्ये डाऊट कोणाला आहे? आपल्याला आहे. म्हणून तर रेकी पुन्हा आपल्या उगम इथून आणि पुन्हा इथे यायला एवढे वर्ष का लागली? मेंटॅलिटी. कुठे ना कुठे आपली आहे. चूक बोलण्यापेक्षा काहीतरी घडलेलं आहे, ज्याच्यामुळे आपण ते बाजूला सारलेलं आहे. बरोबर आहे. आता इंडियामध्ये त्याच्या रिलेटेड रूल्स आणि रेग्युलेशन्स मात्र अजून अस्तित्वात नाही आहेत. त्यामुळे ऑफिशियली कोणाचा आता ऑन आहे? आवाज कोणाचा येतोय? ज्यांचा आवाज येतोय प्लीज स्विच ऑफ. ऑफिशियली हॉस्पिटल्समध्ये ती यूज केली जात नाहीये इंडियामध्ये सध्या तरी, पण यूज तर नक्की होते. कितीतरी सेलिब्रिटीज आहेत जे रेकी यूज करतात. काही सांगतात, काही नाही सांगतात. मी सगळ्यांना जरा म्यूट करते. आता हेमा मालिनीचे तुम्ही पाहिजे तर व्हिडिओज बघू शकता, तिचे इंटरव्ह्यूज अवेलेबल आहेत की ती रेकी करते म्हणून. काही सांगतील, काही नाही सांगत, पण असं नाहीये की यूज करत नाहीयेत. कळतंय? इव्हन कवी कुलगुरू कालिदास या युनिव्हर्सिटीमध्ये योगा आणि नॅचरोपॅथीच्या अंडर रेकी हा सब्जेक्ट म्हणून शिकवला जातो. सनराइज युनिव्हर्सिटी, आय गेस राजस्थान, तुम्हाला एक्झॅक्टली आठवत नाही कुठे, सनराइज युनिव्हर्सिटी, हा राजस्थान, तिथे सुद्धा MSc इन रेकी शिकवली जाते. खूप साऱ्या ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत ज्याच्यामध्ये रेकीची PhD सुद्धा दिली जाते, पण ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत, इंडियन नाहीत. मात्र ग्लोबल युनिव्हर्सिटीज आहेत. याचा अर्थ काय आहे की रेकी अस्तित्वात आहे आणि खरी आहे, वापरली जाते आणि त्याचा उपयोग केला जात आहे.
हॉस्पिटल्समध्ये जगभरामध्ये तिचा उपयोग केला जातो, पण उगम कुठे आहे? इंडियामध्ये. पण भारतीयांना मात्र ह्याचा मागमूस सुद्धा नाहीये. आता कुठे थोडंफार आपल्याला कळत चाललेलं आहे. मग त्याच्यासाठी आपला स्वभाव किंवा आपली जी कंडिशनिंग असेल किंवा इतक्या वर्षाचं जे काही सगळे आक्रमणं वगैरे झाली, मुघल आले, इंग्रज आले, काही लुटून गेले, सगळ्या युनिव्हर्सिटीज आपल्या डिस्ट्रॉय केल्या गेल्या, पुस्तकं जाळली गेली. मग तेव्हा भीतीपोटी असेल की जबरदस्ती, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला केलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे कोर्स ऑफ टाइम मध्ये काय काय झालेलं आहे आणि आपण सगळं एक्सेप्ट कुठून गेलं? त्यांचं. खरं काय आहे, काय खोटं आहे, हे आपल्याला प्रूफ आपण मागतो आपल्या धर्मामधून. मग तो कोणाचाही कोणताही धर्म, इथे धर्माशी मला काही घेणं देणं नाही. पण हेच जर बाहेरच्यांनी मला सांगितलं ना, तर आपण तिथे माना डोलावू. कारण काय, तेव्हा आपण विचारतो कोणत्या जर्नलमध्ये हे छापून आलंय, कुठे पब्लिश झालंय, कोणता शोध लागलाय, आपण काहीही विचारत नाहीये. एखाद्याने सांगितलं की डायबिटीसचं नवीन औषध आलं US मधून, वा वा, सगळे आपण एक्सेप्ट करू. कोणता पेटंट आहे, कुठे पब्लिश झालंय, कोणत्या जर्नलमध्ये झालंय, काय माहिती आपल्याला? मान्यता आहे की नाही, काय माहित नाहीये. तिथून आलंय, घेतलं, खाल्लं, झालं, संपलं. बघत बसत नाही आपण. कारण काय, इथे सुद्धा सबकॉन्शियस माइंडची फ्रेमिंगच जबाबदार आहे. रेकी पण आता समजा कोण म्हटलं असतं सार्वभौम प्राण ऊर्जा, ह्याची आपण टेक्निक शिकूया, नॉनसेन्स. पण जेव्हा त्याला रेकी नाव दिलं जातं जॅपनीज, तेव्हा आपल्याला काहीतरी कुतूहल तयार होतं. ही आपली फ्रेमिंग आहे. मग चूक आहे नाहीये कोणाची, ह्याच्यामध्ये पडण्यात अर्थच नाहीये. जर तो भगवंत आता मला ज्ञान द्यायला बसलाय, तर त्याचा वापर मला आता केलाच पाहिजे ना. ते ब्रेक केलं पाहिजे. जर ज्ञान देतोय तो मला, तर मी एक्सेप्ट का नाही करत आहे? मग ती चूक माझी. समजते? सो चीनमध्ये तिला ची बोलतात, रशियामध्ये बायोप्लास्टिक एनर्जी बोलतात, आपल्या इंडियामध्ये तिला सार्वत्रिक जीवन ऊर्जा प्राण ऊर्जा आपण बोलतो. इंग्लिश कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये लाईफ फोर्स एनर्जी बोलतो किंवा होली स्पिरिट किंवा होली लाईट आपण तिला संबोधतो. इथपर्यंत कळलंय? तर आता आपण बघूया की रेकीचा वापर कुठे करायचा. काल आपण बघितलं की 5 गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहेत. त्याच्या रेकीच्या साधनांचा वापर करून निगेटिव्हिटी, ब्लॉकेजेस किंवा अडथळे असतील ते बाजूला काढायचे आणि त्या 5 गोष्टी आपल्याला पुन्हा रेकीच्या साधनांचा वापर करून मिळवायच्या आहेत. हे आपण काल बघितलं आणि सबकॉन्शियस माइंड वगैरे आपण सगळं काल बघितलं आहे. आता प्रश्न पडतो की रेकी बोलायला गेलं तर काय आहे? सार्वभौम अवेलेबल आहे. सर्व सजीव निर्जीवांमध्ये आहे, माझ्यामध्ये आहे, तुमच्यामध्ये, जगामध्ये आहे, कणाकणामध्ये आहे, सगळं शिकवलेलं आहे आपल्याला. तरी सुद्धा आपण अजूनही त्याचा आपल्याला काही गंधच नाहीये. आपल्या अथर्ववेदामध्ये उल्लेख आहे, भगवान बुद्ध रचित गौतम बुद्धांचे जे कमलसूत्र ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा रेकीचा उल्लेख आढळतो. पण आपल्याला काही माहितीच नाहीये, तो प्रॉब्लेम आहे. पण आता आता तुम्ही बोलाल की ही सगळीकडे अवेलेबल आहे, तर आपल्यामध्ये आहे की नाही? आहे आपल्यामध्ये अवेलेबल, पण तिला जागृत करावं लागेल आणि जागृत करण्यासाठी मग लागतो तो शक्तिपात, म्हणजे अट्युनमेंट. आता आपल्या सगळ्यांना माहित आहे की जेव्हा आईच्या गर्भामध्ये एक लहान बाळ असतं, जेव्हा ते डेव्हलप होत असतं, तेव्हा त्याला स्वतःची आयडेंटिटी असते का? त्या आत्म्याला आयडेंटिटी असते. तो बोलत असतो सोहम सोहम, तोच मी. तो जप चाललेला असतो सोहमचा. आय डोंट नो सगळ्यांना माहित असेल की नाही, पण जेव्हा नाळ कापली जाते, जेव्हा ते बाळ बाहेर येतं, तेव्हा त्याला ओळख, तेव्हा ऍक्च्युली त्याची ओळख पुसली जाते. त्याला काहीच माहित नसतं काय चाललंय. सगळी ओळख आई वडील नंतर देतात, हा पूर्ण समाज देतो. पण त्या आत्मा जो आतमध्ये आहे, तो आधी जेव्हा सोहम बोलत होता, बाहेर आल्यावर काय बोलतो? कोण मी, कोण मी, द्या मला ओळख. कोहम आहे, कोहम, कोण मी. याचा अर्थ काय? आपली आयडेंटिटी लॉस होते. ब्रह्मांडाशी असलेलं कनेक्शन हळूहळू कोर्स ऑफ टाइम मध्ये वीक होतं किंवा डिस्कनेक्ट होतं. जसं जसं आपण हे मायेमध्ये, माया म्हणजे काय? माया हा शब्द नका, कोणती एक फिमेल नाहीये माया म्हणजे. माया म्हणजे काय? जे काही आपल्यासोबत घडत चाललेलं आहे या पूर्ण लाईफ स्पॅन मध्ये, लाईफ एक्सपिरियन्सेस मधून, ती माया आहे. आणि जेव्हा त्याच्यामध्ये आपण एक्सपेक्टेशन, आशा आणि सगळं आपलं अचिव्हमेंट वगैरे करायला जातो, तेव्हा ते हळूहळू कनेक्शन डिस्कनेक्ट होतं किंवा वीक होतं. मग एखादा रेकी ग्रँड मास्टर किंवा रेकी प्राईम मास्टर काय करतात, तर हे तुटलेलं कनेक्शन पुन्हा जॉईन करून देण्याचं काम करतात. ह्याला बोलतात अट्युनमेंट, शक्तिपात. सिम्पलेस्ट भाषेत सांगितले, अट्युनमेंट म्हणजे काय असतं किंवा शक्तिपात म्हणजे काय, ह्याच्यामध्ये आता कोणाला काय डाऊट? जो प्रवाह तुटलेला आहे किंवा वीक झालेला आहे किंवा विस्कळीत झालेला आहे,
तो प्रवाह सुरळीत करून देणं म्हणजे काय आहे? अट्युनमेंट किंवा शक्तीचा पात केला जातो, ऍक्टिव्हेशन केलं जातं. सिम्पलेस्ट भाषेमध्ये, सिम्पलेस्ट भाषा इथे मी वापरण्याचा प्रयत्न करते. ओके, तर रेकी लेवल 1 नंतर शक्तिपात केल्यावरती जी आपली ऊर्जा ऍक्टिव्हेट होते ती फक्त 10% असते. लेवल 1 मध्ये ऍक्टिव्हेट केल्यावर किती असते? 10%. हे खूप क्लिअर पाहिजे आपल्याला, फक्त 10%. लेवल 2 चा शक्तिपात जेव्हा लेवल 2 ला जातो तेव्हा तो ऍक्टिव्हेशन होतं 40%. लेवल 3 ला मात्र गेल्यावर ते ऍक्टिव्हेशन 100% येतं आणि म्हणून रिझल्ट सुद्धा त्याच पद्धतीने 100% तिथे येत असतात. कळलं? लिमिटेशन कळलेली आहे. लेवल 1 ची लिमिटेशन फक्त 10%. त्याच्याने आपण कॉम्प्लिकेटेड ऍक्च्युअल मध्ये तिथे नाही हँडल करू शकत हिलिंग. मेन जे आहे आपण लेवल 2 पासून हँडल करू शकतो. कळलं? सो लेवल 1 मध्ये काय आहे? लिमिटेशन आहे ऑब्व्हियसली. युटिलाइज करायची कशी वगैरे सगळं आपण लेवल 2 ला नंतर बघत असतो. आता इथे काय झालं आपण बघितलं अट्युनमेंटची प्रोसिजर. ठीक आहे, आता अट्युनमेंट जर एखादा रेकी ग्रँड मास्टर तुम्हाला अट्युनमेंट देत असेल तर याचा अर्थ ती ऊर्जा माझी आहे का? नाही, ती ऊर्जा ब्रह्मांडाची जी तुम्हाला दिली जाते माझ्या थ्रू. तेव्हा एखाद्या रेकी ग्रँड मास्टरच्या थ्रू. डिफरन्स कळतो? पाणी नळाने येतं याचा अर्थ पाणी नळाचं आहे का की नदीचं आणि जलाशयाचं आहे? कळलं डिफरन्स? ओके, आणखी एक शब्द आता इथे गैरसमज आपण पुन्हा बघूया की आणखी एक फ्रेंच वर्ड आहे रेकी. त्याची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे. RECCE हा एक फ्रेंच आणि ब्रिटिश सुद्धा त्याचा अपभ्रंश झालेला आहे. त्याचा ऍक्च्युअल मध्ये अर्थ वेगळा आहे. ती रेकी म्हणजे आपण जेव्हा बोलतो ना एखादा आतंकवादी आला जागेची रेकी करून गेला तर तिथे लोक घाबरतात. असे प्रश्न सुद्धा विचारले जातात की मॅम ती तर रेकी अशी आहे, आतंकवादी वापरतात. अरे पण ती रेकी वेगळी. मराठीमध्ये बोलताना आपण जेव्हा उच्चार करतो त्याची वेलांटी बघत नाहीये. सो दॅट फ्रेंच वर्ड इज डिफरंट. त्याचा अर्थ आहे एखाद्या जागेशी शहानिशा किंवा सर्वे करणं. आणि आपण जो शिकत आहोत तो जॅपनीज वर्ड आहे, इंग्लिश वर्ड नाही आहे, जॅपनीज वर्ड आहे. कळलं आहे? रेकीमध्ये खूप गैरसमज आहेत, त्यामुळे ते आधी दूर करणं महत्वाचं. आपण जे शिकतोय ते काय आहे? स्पर्श चिकित्सा पद्धती. ओके, रेकीमध्ये कोणत्याही नकारात्मकतेला थारा नाही, ही तर काळ्या दगडावरची रेग आहे आणि कोणतंही असं शिकवलं सुद्धा जात नाही. रेकीमध्ये काय आहे? फक्त तेरा मंगल मेरा मंगल आणि जन जन का मंगल, बस दॅट्स इट. आणि असं जर कोणी शिकवत असेल ना किंवा ऐकू आलं याच्या पुढे की रेकीमध्ये असं काहीतरी चुकीचं कोणाबाबतीत करू शकतो, फार खोटं आहे. त्या माणसाला तिकडूनच बाय करायचं. कारण की असं मी तर शिकलेली नाहीये त्यामुळे आम्हाला तर असं काय माहित नाही. कळलं? त्यामुळे रेकीमध्ये स्वतःचं मंगल करा, इतरांचं करा, या समाजाचं करा एवढंच शिकवलं जातं. कारण की ब्रह्मांड आहे, कोणाचं चुकीचं काही करू शकत नाही. बेसिक गोष्ट समजतंय? इथपर्यंत काय समजलं सगळ्यांना? आता समजा एखादं बाळ रडायला लागलं, त्याच्या आईने त्याला कुशीत घेतलं, कुरवाळलं, ते बाळ शांत होणार आहे? असं हो. का होतं? कारण की त्या आईच्या स्पर्शामध्ये सुद्धा आहे ना स्पर्श चिकित्सा पद्धती. एखादा माणूस डिप्रेशन मध्ये आहे, त्याच्या मित्राने येऊन जर पाठीवरून हात फिरवला त्याला बरं वाटेल. रेकी वर्क्स ऑन इंटेन्शन ऍज वेल. मग तिथे स्पर्श, आपलं इंटेन्शन आणि बाकीचे सुद्धा टेक्निक्स आहेत किंवा ते ऍक्टिव्हेशन तेवढ्या प्रमाणात करून घ्यावं लागतं. ओके, इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे की युटिलायझेशन कसं करायचं सगळं आपण इथे बघितलेलं आहे. आता आपण बघूया की रेकीचे जे 5 तत्व आहेत ते एक्झॅक्टली काय आहे. आता ह्या ज्या 5 गोष्टी आपल्याला मिळवायच्या होत्या काल आपण बघितल्या. मग ते कोणत्याही बाबतीत असू शकतात. फिजिकल लेवलच्या असतील, एखाद्याचं व्यसन असेल, कोणत्याही प्रकारचे रिलेशनशिपचे ब्लॉकेजेस असतील, एव्हरीथिंग कॅन बी रिव्हर्स. आता आपण हे बघा सिरियल्स मध्ये आपण जेव्हा बघतो काही सिरियल्स फॉर एक्झाम्पल आपलं रामायण आहे, महाभारत आहे, तिकडे बघितले रेकी? कोणी बघितली? फर्स्ट ऑफ ऑल तिकडे रेकी होती का? रामायण महाभारतामध्ये किती लोकांचे व्हिडिओज ऑफ आहेत. या स्टोरी इथे प्रवचन चालू आहे, ऐकत बसा, मला काही फरक नाही पडत आहे. बघितले कोणी? रामायणामध्ये काय केलं? रामाने काय केलेलं? अहिल्याला शापमुक्त केलं. कसं? पाषाणाला पायाचा स्पर्श केला ती शापमुक्त झाली. कसं काय? स्पर्श झाला ना पायाचा. हे कोण कॅप्चर करणे? हे आपण नाही कॅप्चर करत. कृष्णाने काय केलेलं?
कुब्जा नावाची दासी होती, तिच्या पाठीवरून हात फिरवला, तिला आलेलं तिचं ते हे पूर्ण बरं केलं, ती उभी राहिली नॉर्मली. देव होता ना तिथलं तिथे, काहीतरी असं तथास्तू बोलायचं होतं, आपोआप झाले असते ना लोक बरे. असा मी पण विचार करायची, काय जाऊन तिथे हात लावायची गरज होती. तसं बघायला गेलं तर देवाला इथे जन्म घ्यायची पण गरज नव्हती, वरतूनच काहीतरी करायचं होतं. पण जेव्हा तो सुद्धा ह्युमन फॉर्म मध्ये येतो तेव्हा त्याला सुद्धा या पूर्ण प्रकृतीच्या रूल्स आणि रेग्युलेशनच्या हिशोबानेच वागणं गरजेचं आहे. छोट्या मोठ्या गोष्टी आपण निग्लेक्ट करतो, पण त्याच कॅप्चर करायला पाहिजेत आणि त्याच महत्वाच्या असतात, जे खरोखर काहीतरी घडवून येत असतात. आता समजा जे पहिले जे ऋषीमुनी वगैरे होते, महर्षी होते, जंगलातून जायचे, वनावनामध्ये जायचे, होते की नाही, की तिथे रोड होते, हायवे होते, ऑब्व्हियसली तेव्हा जंगल असेल. मग तेव्हा ते लोक जेव्हा जायचे, तेव्हा काय आपल्या प्रत्येक जंगलामध्ये वनामध्ये असे क्लिनिक एस्टॅब्लिश केलेले असायचे का? मग तेव्हा लोकांना बरे कसे करायचे? स्पर्श होता, मंत्र होते. मंत्र म्हणजे काय? अफर्मेशनची जी पॉवर होती त्यांच्याकडे. आपण काय बघतो त्या सिरियल मध्ये बघतो की असं पाणी शिंपडलं आणि काहीतरी शाप झाला, पाणी शिंपडलं शाप मुक्त झालं. हे काय होतं पाणी शिंपडलं बिंपडलं? दोज वर द अफर्मेशन, याचा अर्थ कोणाला शाप नाही द्यायचं. तेव्हा काय होतं? आयुर्वेद होतं. आपण बोला की आयुर्वेद होतं ना, त्याच्याने बरं केलं सगळ्यांना. आयुर्वेदाचं पुस्तक आलं कुठून? अरे कसं आकाशातून आलं? कोणीतरी लिहिलं असेल ना ते. आणि ज्याने कोणी लिहिलं त्याला हे ज्ञान कुठून आलं? हे असं पाठी गेलं तर आपल्याला प्रश्न येतील. अरे आयुर्वेद आहे, सगळं आहे, पण लिहिलं कोणी? लिहिलं तर लिहिलं, त्यांना कळलं कसं? शरीराच्या आरपार त्यांना दिसलं कसं? कोणत्या नाड्या कुठे जातात, किती हजार किती लाखो नाड्या करोडो आहेत आतमध्ये. हे सुद्धा कोणतरी ज्ञान त्यांना डाउनलोड झाला की नाही? आणि तो कसा झाला असेल? त्या लोकांनी ज्यांनी लिहिलं असेल त्यांनी सुद्धा सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग केली असेल, की असं आपोआप झालं असेल, त्यांना असा चमत्कार झाला, सगळं दिसलं, लिहून काढलं. या सगळ्या पॅथी असं काही असं एका पर्टिक्युलर ना एका स्टेजवरती काम करता येईल, पण जो मूळ आहे तो काहीतरी वेगळाच आहे, रेकी मुळावर काम करते. कळतंय? ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद असून कोणकोणत्या वेगवेगळ्या थेरपीज आहेत. मग तिथे रेकी पण आपण बघू पाहतो. एक पर्टिक्युलर प्लॅटफॉर्मवरती ना ह्या पॅथीज आहेत ना, प्लॅटफॉर्मवर काम करतात. थोड्याशा वर खाली असतील त्यांची इंटेन्सिटी, पण ब्रह्मांडीय ऊर्जा किंवा सबकॉन्शियस माइंड किंवा युनिव्हर्सल एनर्जी ही सगळ्यांचं मूळ आहे. रेकी मुळावर काम करते. म्हणून रेकीमध्ये जे रिझल्ट येतात ते रिझल्ट कसे असतात? परमनंट असतात आणि खूप डीप लेवलचे असतात. इथे कोणतीही पेन किलर नाही दिली जात की आता पुरतं थांबू ते उद्याचं उद्या बघू. इथपर्यंत समजते सगळ्यांना? लोक तर लाख लाख रुपयाची पूजा करून आलेले आहेत आमच्याकडे. कशासाठी? फर्टिलिटीसाठी. आता पूजा घालून जर तुमचा स्पर्म काउंट आणि मोबिलिटी वाढली असती किंवा एकची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढली असेल तर काय बघायलाच नको. हो की नाही? म्हणून सांगते, रेकीमध्ये जेव्हा येतात ना क्लायंट, तेव्हा खिशे रिकामे झालेले असतात, कारण की खरोखर हे सगळं करून, हे वस्तुस्थिती आहे, रोजचे आमचे क्लायंट्स आहेत. एकाने 1.5 लाखाची पूजा घातलेली, एएमएच लेवल लो आहे. एएमएच 1.5 लाखामध्ये एएमएच पूजा घालून नॉर्मल लेवलला कसा येऊ शकतो? आपण काय बोलतो, आपण काय करतो? कारण की इथे काय माहितीये काय, इझी आहे. मला काय करायचं नाही, पैसे द्यायचं, मोकळं व्हायचं, एएमएच आपोआप माझा नॉर्मल होईल. ही आपली मेंटॅलिटी, ही आपली आपली फ्रेमिंग आहे. चुकीचं काय आहे याच्यामध्ये? आहे की नाही? आहे चुकीचं, सगळं चुकीचं आहे. कारण की आपण बोलतो 1.5 लाख मी फेकले, आता तो भटची पूजा घालेल, माझे ग्रह होतील सगळे नॉर्मल आणि एएमएच लेवल आपोआप नॉर्मल होणार. ते ग्रहांना काम नाहीये, ते असे बसलेत वरूनच दुर्बीण लावून की आता आली नवीन आपली पत्रिका, याच्यावर बसूया जाऊ. व्हायब्रेशन आपले चुकलेत, ग्रहांचे नाहीये. ते आपापल्या पद्धतीने चांगले काम करतायत. आपले व्हायब्रेशन डगमगलेत आणि त्या पर्टिक्युलर ह्याच्याशी आपलं साधर्म्य नाही झालं तर मग तो आपण बोलतो तो ग्रह नडला. मेकॅनिझमच माहित नाहीये, पण फक्त आपण करत बसलो. तर तो पार्ट वेगळा आहे, त्याच्यामध्ये मी नाही जाते. पण इथपर्यंत समजलंय की आपल्याला काय करायचं. याचा अर्थ ज्योतिषशास्त्र चुकीचं आहे की नाही? सगळ्यात बेस्ट शास्त्र आहे ते. उलट त्याच्यामध्ये आता आपलं जे आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला रेमेडीज सुद्धा दिल्या जातात, जे बाकीच्या ठिकाणी नाही दिल्या जात. पण त्या रेमेडी वापरायच्या कशा हे नाही सांगितलं जाते, आणि त्याचं लॉजिक काय हे आज तुम्हाला कळलं तर तुम्ही वापराल ना. आता तो पाठ वेगळा, ते आपण लेव्हल 2 मध्ये सांगत असतो की काय डिफरन्स आहे आणि कसं करायचं असतं. इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे?
कारण की ह्याच्यानंतर आपण बघणार आहोत रेकीचे 5 तत्व काय आहे. रेकीचे 5 तत्व जाणून घ्यायचे आहेत. खूप सिंपल आहेत. तुम्हाला वाटेल अरे हे तर आम्ही लहानपणापासून ऐकतोय. रेकीचा उगम भारतात झाला, पण रेकी ज्यांनी रिइन्व्हेंट केली कुठे? जपानमध्ये. त्यांचं नाव आहे डॉक्टर मिकाऊ उसुई. पण जेव्हा हिस्ट्री जेव्हा दाखवेल तेव्हा मी सगळं सांगेल की ते कसे दिसतात, काय आहे, त्यांचे फोटो बिटो आपण बघू. आज आय डोंट थिंक सो की आज आपलं कम्प्लीट होईल हिस्ट्रीचं उद्याच बघावं लागेल. पण त्यांना आपण काय संबोधणार? रेकीचे रिइन्व्हेंटर. जॅपनीज लोक त्यांना रेकीचे फाउंडर बोलतील, कारण की त्यांच्यासाठी त्यांनी आणले, पण आपल्यासाठी त्यांनी रिइन्व्हेंट करून आपल्याला दिली आहे. म्हणून आपण त्यांना बोलणार, मोस्टली आपण संबोधतो भारतीय लोक त्यांना रेकीचे रिइन्व्हेंटर किंवा रिडिस्कव्हरी. इथे कळलंय? आता हिस्ट्रीमध्ये आपण सगळं त्याच्यामध्ये सांगा. आता आपण फक्त बघणार आहोत की रेकीचे 5 तत्व त्यांनी जगाला काय त्यांनी दिली जगाला. आपण समजा लहानपणी पासून हे ऐकतो की काय काय करायचं, असं वागू नको, तसं वागू नको. ते बोलले हो की बाळा, एवढं सोपं आहे, तर एक काम कर. त्याच्या पुढे ना मी 2 शब्द अजून ऍड करून देतो. ते म्हणजे केवल आज के लिए. फक्त आजच्या दिवस तू तेवढं कर. जर सोपं असेल तर फक्त आजच्या दिवस मला करून दाखव, मग मी तुला मानलं. ओके. तर त्यांनी किती दिलेत? टोटल रेकीचे तत्व किती आहेत? 5 तत्व रेकीचे आहेत. ऍक्च्युली ते तत्वांकडे जायच्या आधी आय वुड लाईक टू टेल यू की रेकीचे तत्व जोपर्यंत आपल्या नसानसामध्ये भिनत नाहीयेत ना, लेवल 2 ला ऍक्च्युली बोलते मी, लेवल 1 ला सांगत नसते, तोपर्यंत आपल्याला रेकीचे हिलर बनण्याचा आणि घोषित करण्याचा अधिकार नसतो. कारण की जस आपण तसं बोलतो तसं आपण वागलो नाही तर दुसऱ्यांना काय प्रवचन द्यायचं? जर मी तुम्हाला बोलते, कुठे ना कुठे तुमच्या मनाला भिडतंय. का भिडतंय? ती भाषा तशी आतून येते. पाठ केलेली भाषा असते तर ती तुम्हाला भिडलीच नसते. आणि जेव्हा आतून भाषा केव्हा येते? जेव्हा अनुभव असतो. हा खूप फरक आहे. ओके, ह्याच्यावरून आता आठवलं, लेट मी जस्ट शेअर काही आपले एक्सपिरियन्स आहेत दॅट आय शेअर यू. कारण की असे मेसेजेस सुद्धा आलेले की मॅम काही लोकांचे एक्सपिरियन्स असेल तर ते सुद्धा दाखवा आम्हाला. आता नशीब मला आठवलं, सो मला फक्त आता सर्च करू दे कुठे आहे ते. एकच व्हिडिओ दाखवते, जास्त आपण नाही दाखवू शकत कारण की सगळ्यांची आयडेंटिटी इथे रिव्हील नाही करता येणार. सो बिफोर दॅट मी इथे फक्त रेकॉर्डिंग. ह्याच्यातून आपण काय शिकलो? मग कोणाचं व्यसन असो, कोणाचं फिजिकल काही इश्यूज असेल, मग ते गॅस्ट्रायटिस असेल की छोट्या ह्याच्यापासून की इन्फेक्शन असेल की कोणती गाठ असेल, स्वतःचे स्वतः त्यांनी क्लिअर केलेले आहेत. की माझी कुठे मदत लागलेली की मी हिलिंग केल्या? नाही. गायडन्स मी ऑब्व्हियसली आय विल बी देअर फॉर यू टू गाईड यू की याच्या पुढे काय करायचं, कसं करायचं, पण करायचं आपल्यालाच. म्हणजे तेवढे आपण कॅपेबल बनतो की ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वतः सॉल्व्ह करू शकतो. तिथे कोणत्या डॉक्टरची गरज लागली किंवा कोणाची गायडन्सची गरज लागली? कोणाची नाही. आणि याला वयाचं काही बंधन आहे का? त्या सरांचं वय आता किती असेल? 75. इथे कोणाचं रेकी शिकण्यासाठी किंवा करण्यासाठी कोणत्या वयाचं बंधन नाही आहे. मग साधं कोणाचं एखाद्या व्यक्तीचं ज्याला माहिती पण नाहीये त्याचं व्यसन जरी आपल्याला कमी करायचं असेल किंवा बंद करायचं, 5 ते 6 दिवसामध्ये जर रिझल्ट येऊ शकतो. जो माणूस दिवसभर पित होता त्याचं दिवसभराचं समजा 1 तासावर आलं असेल 5-6 दिवसात, तर का नाही? हे जेव्हा अजून पुढचे 5-7 दिवस केलं जाईल तेव्हा तो व्यक्ती सोडून नाही देणार का? हे लाईव्ह रिझल्ट असे कितीतरी आहेत. एक तर इतका सुंदर रिझल्ट आहे जे मी आता इथे सांगत नाहीये. एका लहान बाळाचं आहे 8 महिन्याच्या, की जे बाळ कोमामध्ये होतं. ते माझ्या स्टुडंटने जेव्हा त्याची हिलिंग, ऑब्व्हियसली आय वॉज देअर टू गाईड हर की कसं करायचं. लेव्हल 2 ला हँडल केलेली केस आहे. लेव्हल 2 ला किती टक्के ऊर्जा ऍक्टिव्हेटेड असते? 40%. त्या 40% ऊर्जांनी पण तिला आधी भीती वाटत होती, कसं करणार, काय करणार, माझ्याकडे 40% ऊर्जा. आय सेड की स्टार्ट तर कर, आय विल बी देअर टू गाईड यू हाऊ टू हँडल इट. शी स्टार्टेड आणि लेव्हल 3 संपेपर्यंत तो रिझल्ट आलेला जो आहे तो आपण उद्या ऐकू, आज आपल्याला वेळ नाही. की ते बाळ जेव्हा, विचार करा, एक बाळ जेव्हा कोमातून 8 महिन्याचं बाहेर येत असेल त्याच्या आईला काय आनंद, म्हणजे आनंदाची काही सीमा नसणार ते, जे 1.5 महिन्यापासून कोमामध्ये होत. अशा केसेस जेव्हा माझे स्टुडंट हँडल करतात तेव्हा मला किती प्राऊड फिलिंग होत असेल. तर तेव्हा आपोआप आमच्या डोळ्यामध्ये पण पाणी येतं.
आणि मग त्याच्यातून येणारे जे ब्लेसिंग, जे मी कालपासून बोलते, ब्लेसिंग ब्लेसिंग ब्लेसिंग, काय असतात ब्लेसिंग? या असतात. आणि ही कमाई आहे ना, कधी फळाला येईल हे नाही सांगू शकत. पैसे तर येणारच, काय प्रॉब्लेम नाही, पण त्यासोबत जी ब्लेसिंग्स येते ना, ज्या आतून एखाद्या आईने समजा दिलेली असेल, ती किती फलित होणार आहे माझ्यासाठी. आणि उद्या जे कोणी शिकतील लेवल 2 लेवल 3 ला, उद्या तुम्ही त्या ठिकाणी असणार. आणि हे रिझल्ट, या ब्लेसिंग्स आपण स्वतः कमवू शकतो. ते स्वतःच्या बाबतीत असेल, इतरांच्या बाबतीत असेल, घरातल्यांच्या बाबतीत असेल. इथपर्यंत क्लिअर आहे? ह्याच्यामध्ये आता कोणाला काय डाऊट? ओके. आता हे जे मुद्दामून दाखवलं होतं, कारण कालपासून खूप सारे असे प्रश्न आणि रिक्वेस्ट आलेले म्हणून. आता नेक्स्ट आपण काय करायचं आहे, की तत्व काय आहेत? पहिलं तत्व त्याच्यामध्ये काय होतं, की ओन्ली फॉर टुडे, फक्त आजच्या दिवस मी चिंता करणार नाही. सोपं आहे ना चिंता करणं? नाही आहे का सोपं? असं झालं असतं तर किती, कारण की आपल्याला पण माहितीये चिंता करून ना माझं भलं झालंय ना समोरच्याचं भलं झालंय. त्यामुळे हे फॉलो मी शॉर्ट मध्ये पटापट घेते, याच्यामध्ये डीप मध्ये मी सांगत नाही आहे. नेक्स्ट त्याने जे तत्व दिलं ते म्हणजे फक्त आजच्या दिवस मी क्रोध नाही करणार. आता हे तर अजिबातच शक्य नाही आपल्याला क्रोध न करणं. बरोबर आहे. रोज कोण ना कोण आपल्याला भेटतंय, कोणतरी काही ना तरी बोलून जाते, काहीतरी कॅस्केड ऑफ इव्हेंट्स आहेत ना, रोज काही ना काहीतरी इव्हेंट्स घडणारच आहेत. कोणाचे हात पाय आपण धरू नाही शकत आपल्याबद्दल मागण्यासाठी. त्या व्यक्तीचा राग येणारच आहे, उद्भवणारच आहे तो राग. मग कसं याला सगळं टॅकल कसं करायचं? एक सिंपल टेक्निक आहे. काय सिंपल टेक्निक आहे? त्या व्यक्तीला, त्या सिच्युएशनला रिस्पॉन्स द्यायचा, रिॲक्शन द्यायची नाही. आता एकाने एक मारली आणि आपण त्याला 4 मारल्या, तर त्याला बोलतात रिॲक्शन. त्यापेक्षा फक्त अर्धा सेकंद पॉज घ्यायचा आणि जो उत्तर येईल त्याला बोलतात रिस्पॉन्स. रिस्पॉन्स म्हणजे काय? श्वासातून फिल्टर आउट करून, आता ते दुसरी गोष्ट आहे पण मी सांगते. श्वासातून फिल्टर आउट करून जे विचार मुखातून बाहेर पडतील त्याला बोलतात रिस्पॉन्स. बुद्धीचे पण 3 प्रकार आहेत. आपण सत्सद विवेक बुद्धी वापरायची. ते त्याच्यामध्ये मी जात नाही बुद्धी काय आहे, त्याचे प्रकार काय, पण आपल्याला काय वापरायचे? सत्सद विवेक बुद्धी वापरायची. दुसरी टेक्निक काय आहे, जी ऍक्च्युअल मध्ये लेवल 2-3 पासून शिकवली जाते, जी एसओपीचा एक भाग आहे, ते म्हणजे कॉर्ड कटिंग. आता कॉर्ड्स कटिंग मध्ये पण वेगवेगळे कोर्सेस अवेलेबल आहेत आजकाल. त्यातलं एक छोटंसं मी सांगते, की ऍक्च्युअल मध्ये काय करायचं आहे, एनर्जीचे अदृश्य असे कॉर्ड्स असतात. म्हणजे कोणत्याही माणसाचा विचार जरी आपण केला, त्याच्याशी बोलणं तर दूरची गोष्ट, साधा विचार जरी केला तरी त्याच्या एनर्जीच्या कॉर्डशी आपण कनेक्शन प्रस्थापित करत असतो. मग ते कॉर्ड्स तिथे डिस्कनेक्ट करणं गरजेचं असतं. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ज्या जर केल्या त्याचा इफेक्ट खूप मोठा असतो. ओके. काही करायचं नाहीये. आपली जी नाभी आहे, नाभी चक्र आहे, कारण की नाभीपासून उगम होतो. नाभीमध्ये 72,000 नाड्या आहेत. सो त्या नाभीपासून कॉर्ड डिस्कनेक्ट करायचा असतो. त्यासाठी काही करायचं नसतं, फक्त आपल्या 2 हातांनी ऍक्च्युअल मध्ये फिजिकली डिलीट कट कट डिस्क, इथे मी दाखवते, मी नाभीवर दाखवू शकत नाही म्हणून. डिलीट किंवा कट असं 3दा ऍक्च्युअल मध्ये यू नीड टू डिस्कनेक्ट दोज कॉर्ड्स. ऍक्च्युअल मध्ये फिजिकली करावं लागतं. काही गोष्टी फिजिकली कराव्या लागतात. आता समजा आपण त्याच्या बघितलं, रॅन्चो काय बोलायचा? ऑल इज वेल. बोलावं लागायचं ना त्याला, वर्बली बोलत होता, मनातल्या मनात काय नाही बोला ऑल इज वेल ऑल इज वेल. काही गोष्टी फिजिकली कराव्या लागतात, ऍक्शन घ्यावी लागते, मग इथे रजिस्टर होतात. पाडे पण मनातल्या मनात पाठ करायचो की जोरात पाठ करायचो लहान असताना? तेव्हा लक्षात राहायचे ना, फिजिकल ऍक्शन. मग सबकॉन्शियस माइंड मध्ये ते पक्क बसतं. पण आपल्याला एवढा वेळ कुठे आहे ना, आपण विचारांमध्येच गुरफटून एवढे बसलोय की आपल्याला काय समजतच नाही. मोस्टली जे क्लायंट येतात, ज्यांना एनएलपी साठी आपल्याला हे करावं लागतं, क्लायंट कसे असतात माहितीये का? मैम कुछ समझ में ही नहीं आ रहा है क्या चल रहा है लाईफ में. सगळ्यांचं कॉमन आहे. कारण की आपल्याला समजत नाही आपल्या लाईफमध्ये काय चाललंय. का असं होतं? ओव्हर थिंकिंग. ओव्हर थिंकिंगचे बाहेर पडणार. कसं बाहेर पडणार? ओव्हर थिंकिंग जेव्हा सुरू होते तेव्हा आपलं कॉन्शियस माइंड, याची 10% ऊर्जा आहे, ऍक्च्युअल 10% कॅपॅसिटी आहे, तो थरथरतो, तो वीक पडतो. त्याची कॅपॅसिटी तिथे नील होते. आणि मग नको असलेले सगळे थॉट्स येतात सबकॉन्शियस माइंडला मारा करतात, आणि सबकॉन्शियस माइंडने त्याला एकदा जर पकडलं तर डिप्रेशन आलं, ट्रॉमा आला. हे सर्कल आहे, विशेष सायकल आहे. त्याला कुठेतरी एनएलपी किंवा रेकीच्या माध्यमातून त्याला ब्रेक करावं लागतं. ही रोजची वस्तुस्थिती आहे, जी आम्ही रोज हँडल करतोय, म्हणून आपण सांगतो की काय आहे, कुठे चुकतंय. सो पहिलं काय होतं? चिंता नहीं करूंगा. नेक्स्ट होतं क्रोध नहीं करूंगा. थर्ड काय आहे? ईमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. हे तर खूप डिफिकल्ट आहे बाबा. कारण की आजच्या जगात इमानदारी पाळणं ही खूप डिफिकल्ट गोष्ट आहे.
कलियुगात राहतो. जर सगळ्यांनी जर इमानदारी केली तर कलियुगामध्ये रामराज्य येईल. कलियुगामध्ये रामराज्य येऊन चालेल का इथे कोणाला? हे पण माइंडची फ्रेमिंग आहे. अरे कलियुग चालू आहे, रामराज्य कसं काय चालेल आम्हाला? बरोबर आहे. जे लोक व्हिडिओ बंद करून बसलेले आहेत, आय एम व्हेरी मच डिसअपॉइंटेड अबाउट दॅट. कारण ही ऊर्जा इथे आहे. जसं जसं काय कराल तुमच्या ऊर्जा इम्बॅलन्सचा, आता मी ओरडून ओरडून सांगते, कारण की याच्यानंतर जेव्हा रेकीचे आपण नियम बघू तेव्हा तुम्हाला कळेल की मी हे का बोलते. ओके. त्याच्यानंतर आता जेव्हा आपण बोलतो की इमानदारी वगैरे, म्हणजेच कुठे ऍक्च्युअली इमानदारी पाहिजे असे जिथे जबाबदारीची कामं असतात. आता बोलाल की आता ही जबाबदारी आहे, त्याला आपण डिस्कनेक्ट डिलीट नाही करू शकत ना, त्याचं पाळावंच लागणार, त्याचं करावंच लागणार आहे. तरी पण काही लोक मोस्ट ऑफ द टाइम आता आपल्याला असं होतं की रोज रोज तेच तेच काम करून कंटाळा येतो. नो डाऊट कंटाळा येणार, तेव्हा मग इमानदारी सोडावीशी वाटते काही काही. आता समजा रोज रोज जेवण बनवतोय तर त्या गोष्टीचा कंटाळा येणार, रोज तीच ट्रेन पकडायचे पळायचे वगैरे, कंटाळा येणारच आहे. तेव्हा NLP ला जेव्हा येतात खास करून महिला, तेव्हा आम्ही सजेस्ट करतो की जेवण बनवताना तुम्हाला कंटाळा येतोय ना, फोडण्या टाकताना, पीठ मळताना, एक काम करा, बाजूला ना काहीतरी गाणं लावा जे तुम्हाला खूप जास्त आवडतंय. अभंग लावा एक काहीतरी चांगला. स्वतःची कशा, पूर्ण कुटुंबाची, अख्ख्या घराची तुम्ही एनर्जी स्विच करू शकता. साऊंड थेरपी रेकीच्या लेवल 3 मध्ये आपण तेव्हा बघत असतो की साऊंड थेरपीच्या माध्यमातून या सगळ्या मानसिक किंवा शारीरिक ह्याच्यातून आपण कसं बाहेर पडू शकतो, व्याधी असेल किंवा काही असेल. ओके. तर पहिल्या दिवशी लेवल 3च्या पहिल्या दिवशी, आज आज लेवल 3चा माझ्या बॅचचा पहिला दिवस आहे. सो आज ऑब्व्हियसली मला म्हणून आठवते की साऊंड थेरपी तिकडे शिकवायची आज. सो सगळ्या नेक्स्ट फोर्थ जे आहे ते म्हणजे आहे सगळ्या चेतन आणि अवचेतन वस्तूप्रती आभार किंवा थँक्यूची भावना निर्माण करायची. हे डिफिकल्ट आहे का? नाही. पण कधी आपण करतो का कोणाला थँक्यू? हे बघा, ज्यांचं ना खरं जेन्युअन रिझन आहेत ना, मी खरं मनापासून मी मान्य करते. पण ज्यांचं खरंच लक्ष नाहीये, मल्टीटास्किंग करत आहेत आणि म्हणून व्हिडिओ ऑफ करून ठेवले आहेत की फक्त आम्हाला ऐकायचंय प्रवचन म्हणून, तर त्यांना खरंच उपयोग होणार नाहीये. आय एम टेलिंग यू, वारंवार मी हेच सांगते. आता एक इथे मेसेज आला, त्यांचं जेन्युअन रिझन आहे, आय कॅन अंडरस्टँड अबाउट इट. पण तरी सुद्धा ते रिझन असून सुद्धा ते उपस्थित आहे, त्याच्यासाठी वी नीड टू अप्रिशिएट हर. ओके. आता तो व्हिडिओचा विषय राहिला. पुढे आपण काय बघायचं आहे की समजा आता थँक्यूची भावना आपण बघतोय, आभार. सगळ्यात जास्त आभार आपण कोणाचं मानलं पाहिजे? युनिव्हर्सलचं. ओके. युनिव्हर्स, नो डाऊट, कारण की निसर्ग आहे, त्याच्यामुळे आपण आहोत. बरोबर. आणखी एक व्यक्ती आहे, आणखी एक असा माणूस आहे की ज्याच्यामुळे आपण जिवंत आहोत आणि 2 वेळचं खायला भेटते, तो म्हणजे शेतकरी. पण आज अशी परिस्थिती आहे ना की हा ब्रह्मांड म्हणजे निसर्ग आणि शेतकरी या दोघांची हालाकीची परिस्थिती आहे. ते त्यांना थँक्यू बोलतोय आपण. सगळ्यात हालाकीची परिस्थिती या दोन ह्याचीच आहे. एक म्हणजे निसर्ग आणि दुसरा म्हणजे शेतकरी. त्याला सगळ्यात मोठं थँक्यू बोललं पाहिजे. आज त्याचीच आपण खूप हालाकीची परिस्थिती करून ठेवलेली आहे. या दोन एनर्जीज आहेत. या जगात आपण जगतोय, कुठे काय करतोय आपल्याला काही कळत नाहीये. आपण सुधारलेलो नाहीये ही पिढी. टेम्परेचर वाढतंय, पाणी कमी होतंय, कधी अचानक पाणी वाढतच आहे. काय चाललेलं आहे आणि कोणामुळे चाललेलं आहे? रेकी पहिलं तर हे शिकवते, ग्राउंडिंग. तुला काय करायचं आहे प्रत्येकाच्या प्रती, ही ग्राउंडिंग लेव्हल 2 पासून जी शिकवली जाते की लेव्हल 3 पर्यंत माणूस तयार होणारच आहे. कळते. मी तुम्हाला इनडायरेक्टली सांगते की काय ऍक्च्युअली आहे रेकी म्हणजे काय आणि काय असतं रेकीमध्ये, काय शिकवलं जातं. ओके. म्हणून ही तत्व महत्वाची आहे. ओके. अजून काय शिकवणार ती आपल्याला? रोजच्या जीवनामध्ये क्षणाक्षणाला शिकवते की बाळा इथे हे टेक्निक आहे, असं वाग, हे तसं वाग. अजून काय शिकवायचं बाकी राहिलं? इतकी सुंदर ऊर्जा येते, इतके सुंदर रिझल्ट येतात की त्याच्या शब्दात वर्णन. एखाद्या आईचं जर मूल, आपलं बाळ वाचणं आणि त्याच्यातून मिळणारे आनंद किंवा समाधान, ह्याला कोणत्या शब्दामध्ये वर्णन करणार आपण? नाही यायला. पुढचं थँक्यू बोलायचं आपल्या आई वडिलांना, आपल्या मुलांना. आता बोला, मुलं तर लहान आहे, मी त्याला का थँक्यू बोलू? IVFच्या बाहेरच्या सेंटरच्या बाहेर लाईनी लागतात ना, तेव्हा कळेल की अरे आपण खरंच खूप भाग्यशाली आहे. थँक्यू बाळा. किंवा ज्या आमच्याकडे केसेस येतात, मग ते MS लेवलचे असो काही असो, पूर्ण पैसे रिकामे झालेले असतात आणि नंतर येतात. ते आता तुम्हाला माहित नाही, पण आम्ही जेव्हा रोज हे करतो तेव्हा आम्हाला कळतं की काय चाललंय जगात.
लहान लहान मुलांना घेऊन येतात. आता पॅरेंटिंग कोच म्हणून मी सांगते की बघा ह्याचं काहीतरी करा, ह्याला काउन्सिलिंग करा. अरे आधी काउन्सिलिंग तुमचं करा ऍज अ पॅरेंट म्हणून. त्याला तर माहिती पण नाही तो कुठे चुकतोय आणि काय चूक काय बरोबर काय. तुम्ही कमी पडलात त्यामुळे पॅरेंटिंग कोच बोलले जातं, मुलांचा कोच नसतो. शब्दच नाही आपण पकडत आहे. सगळं आपल्या वाटतं का गुडी गुडी चाललंय, पण नाही. जेव्हा डीप लेवलला जातो तेव्हा कळतं की आयुष्यामध्ये काय चाललंय, कुठे गडबड चालली. ओके, इथपर्यंत कळलं आहे? ओके, चालेल. त्याच्यानंतर आता इथपर्यंत कुठपर्यंत आलोय आपण? आपल्यापेक्षा मोठा असो छोटं असो, लास्ट जे आहे की जे काही आहेत आपले एल्डरली त्या सगळ्यांचा सन्मान करायचा आहे. हे 5वं तत्व. लहान मुलांचा पण फक्त मोठ्या आतापर्यंत काय शिकवलंय? मोठ्यांचा सन्मान करा, मोठ्यांचा ऐका. का लहान मुलांचा ऐकू नये? मग हेच आई वडील जेव्हा मोठा मुलगा मोठा होतो तेव्हा काय बोलतो, हा काय माझा ऐकत नाही, मुलगा काय चांगला निघाला नाही. अरे तुमचेच जीन्स आहेत त्याच्यामध्ये, तो कसा काय चांगला निघाला नाही तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे. माझी भाषा थोडी परखड आहे इथे, पण हे प्रश्न विचारणं आणि स्वतःला जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण की माणसं जेव्हा काउन्सिलिंगला येतात ना, आई वडील हातवरती करतात आणि सगळा दोष मुलावरती असतो. आणि मुलं किती वर्षाची असतात? 8 वर्षाची, 10 वर्षाची. त्यांना काय समजतंय? बघतात कोणाला 24 तास? तुम्हाला. शिकणार कोणाकडून? आई असो. वडिलांकडून. कोणाला काउन्सिलिंगची गरज आहे? आई वडिलांना. आता पुढे आपण आता बघायचं आहे की रेकीची विशेषता काय आहे. रेकी ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. तिला कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. ब्रह्मांडाला साईड इफेक्ट कसा असेल? युनिव्हर्सला, निसर्गाला. तिच्या बाबतीत आपण काय चुकीचं केलं तर गोष्ट वेगळी आहे, पण ती कोणालाही काही करत नसते. म्हणजेच रेकी पण निसर्ग आहे, तिचा कोणताही साईड इफेक्ट नाही आहे. चुकीच्या गोष्टी, एकच नियम आहे ना रेकीचा. एकच नियम आहे, नियत पाळायची आहे, बस. बाकी काही करायचं नाहीये. चुकीचं काम करायला जायचंच नाहीये, रिझल्ट येणारच नाहीये तिकडे. चांगलं काम करा, रिझल्ट 100% येणार. कोणतं रॉकेट सायन्स नाही आहे. रेकी म्हणजे कोणत्याही पॅथी, आपण ॲलोपॅथीच्या गोळ्या चालू असेल किंवा ट्रीटमेंट चालू असेल कोणत्या पॅथीची, होमिओपॅथी, ॲलोपॅथी, नॅचरोपॅथी वगैरे, तर त्याच्यामध्ये रेकी इंटरफेअर करेल का? नाही. रेकी तिकडे सपोर्ट करणार. किंवा रेकी चालू असताना बाकीच्या समजा पॅथी चालू केल्या तर रेकी त्यामध्ये इंटरफेअर होईल का एकमेकांमध्ये? नाही होत. रेकी सपोर्टिव्ह सिस्टीम सारखं तेव्हा तिथे काम करते. फॉर एक्झाम्पल, थायरॉइड असेल एखाद्याला, एखादा पेशंट थायरॉइडचा आहे आणि त्याला हँडल करायचं म्हटलं तर काय होतं? थायरॉइडच्या गोळ्या दिल्या जातात. थायरॉइडची एक गोळी खाऊन लगेच थायरॉइड बरा होतो? नाही होत. किंवा रेकी एक दिवस दिली तर बरी होणार आहे? नाही. त्याला थेरपी द्यावी लागेल. जे काय आपण मगाशी आपण एक्सपिरियन्स मध्ये बघितलं 5-6 दिवसाची, जे काय प्रत्येक त्याच्यावरती इश्यूवरती डिपेंड आहे. काय होणार आहे? हळूहळू त्या माणसाच्या गोळ्या, त्याचे डोसेजेस, त्याची फ्रिक्वेन्सी गोळ्यांची कमी होत जाणार. आणि मग काही कालांतराने, म्हणजे दॅट डिपेंड्स की कोणत्या प्रकारचं आहे, डॉक्टर स्वतःहून गोळ्या बंद करतात. म्हणजे रेकीने इंटरफेअर केला की ती कॉम्प्लिमेंटरी ठरवून गोळ्या कमी झाल्या. तर अशा पद्धतीने, आता हे मी फक्त एकच उदाहरण दिलं थायरॉइडचं, असं वेगवेगळे डिसऑर्डर्स आहे. इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? नेक्स्ट आहे रेकीला कुठलाही, हे तर पूर्ण क्लिअर पाहिजे, रेकीला कुठलाही धर्म, पंथ, वर्ग नाही. कोणत्याही धर्माचे असा काही इथे फरक पडत नाही. ब्रह्मांड बघत नाही जातपात. नेक्स्ट, रेकीला कोणत्याही तंत्र, मंत्र, संमोहन, राक्षसी विद्या यांच्याशी संबंध नाही आहे अजिबात. असं म्हटलं जातं की रेकी, ओके, पहिलंच कळलं, जातपात काही घेणं देणं नाहीये. तंत्र मंत्र म्हणजे जे काही निगेटिव्ह ऊर्जा आहे त्यांच्याशी रेकीचा संबंध नाही, अजिबात नाही आहे. ओके. थर्ड आहे ते म्हणजे असं म्हटलं जातं की जन्मदोष रेकी दूर करू शकत नाही, असं म्हटलं जातं, म्हटलंय मी. पण अशा सुद्धा केसेस आहेत ज्याच्यामध्ये जन्मदोष सुद्धा 70-80% रिव्हर्स झालेला आहे. ऑटो इम्युन डिसऑर्डर सुद्धा रिव्हर्स झाले आहे, विच इज प्रूव्हन. त्याचे हे आहेत, रिपोर्ट्स आहेत. चौथा आहे ते म्हणजे रेकी मृत्यू टाळू नाही शकत आहे. आणि हे ऑब्व्हियस आहे, जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेकी इंटरफेअर करत नाही. ज्याचा समजा वेळ आलाच आहे मरायचा तिकडे किंवा जाण्याचा या जगातून, तिकडे रेकी इंटरफेअर कोणाला अमर नाही करू शकत आहे. काही गोष्टी आहेत ज्या फॅक्ट्स आहेत, त्या फॅक्ट्सच आहेत. कळलं? जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेकी इंटरफेअर नाही करत, पण त्या व्यक्तीकडे वेळ आहे, त्याची अजून वेळ आलेली नाहीये, तिकडे रेकी काम करते. कळतंय? डिफरन्स कळलाय मी काय म्हटलेलं आहे? दुसरं आहे, जर कोणतीही व्याधी त्याच्या काय इंग्लिशमधून हिंदीमधून बोलतात की हद से ज्यादा बढ़ गई हो, तर तिथे रेकी मदत करत नाही असं म्हटलं जातं. पण असेही काही डिसीजेस आहेत, म्हणजे थर्ड लेवलच्या वगैरे ज्या केसेस आहेत, फक्त त्या डिसीजचं मी ते नाव नाही घेते,
ते सुद्धा रिव्हर्स झालेले आहेत 45 दिवसामध्ये, एका महिन्यामध्ये. ओके. त्याच्यानंतर आहे ते म्हणजे शस्त्रक्रियेनंतर किंवा एखाद्या ऍक्सिडेंट नंतर जेव्हा एखादा अवयव जातो, निकामी होतो किंवा जातो, तर तेव्हा मात्र नवनिर्मिती त्या अवयवाची रेखीच्या माध्यमातून होऊ शकत नाही. सो 2 गोष्टी, मृत्यूला टाळणं आणि म्हणजे आलेला म्हणजे ज्याचा टाइमच आला आहे तिथे इंटरफेअर करणं आणि नवीन अवयव निर्मिती करणं हे मात्र पॉसिबल नाही किंवा अजूनपर्यंत मी ऐकलेलं नाही. ओके, इथपर्यंत क्लिअर आहेत? काही गोष्टी खूप क्लिअर सांगितलेल्या आहेत. ओके, सो इथपर्यंत आपण कव्हर केलेलं आहे की रेकी म्हणजे काय आहे, रेकी काय नाही आहे, रेकी कुठे वापरली जाते, कुठे वापरली जाऊ शकत नाही किंवा कुठे त्याचा हे आहे, किंवा लेवल 1 मध्ये किती ऍक्टिव्हेशन असतं, लेवल 2 मध्ये किती असतं, लेवल 3 मध्ये कोणत्या टाईपचं ऍक्टिव्हेशन, कसे रिझल्ट येतात, हे सगळं आपण इथे कव्हर केलेलं आहे. बी इट युअर इमोशनल लेवल, कोणतेही शारीरिक आजार असतील, भावनिक असेल, मानसिक असेल, ट्रॉमा असेल, स्पिरिच्युअल असेल, इकॉनॉमिक फायनान्शियल असेल, या प्रत्येक ह्याच्यामधले ब्लॉकेजेस कॅन बी रिझॉल्व्ड विथ रेकी. ओके, इथपर्यंत कळलं सगळ्यांना? ओके दे. सो उद्या आहे, उद्याचा टॉपिक जो आजचा राहिलेला आहे रेकीची हिस्ट्री, आपण 15 मिनिटांमध्ये उद्या कव्हर करू. नाहीतर मग लेवल 2 ला जसे पण तुम्हाला नोट्स दिले जातात त्याच्यामध्ये तुम्हाला कळणार आहे, तेव्हा तर डीप मध्ये लिहिलेलं आहे हिस्ट्री म्हणजे काय. आणि उद्याचा आपला टॉपिक खूप महत्वाचा आहे, थँक्यू. आता आयफोनला कसं थँक्यू बोलायचं, मी नावाने जॉईन व्हा उद्यापासून. ऑरा म्हणजे काय, ऑराचे प्रॅक्टिकल आपण उद्या बघणार आहोत. उद्या आजपर्यंत थिअरी होती, उद्यापासून आपण प्रॅक्टिकल करणार आहोत. जो हजीर तो वजीर. त्यामुळे थिअरी वगैरे आज लास्ट, उद्यापासून आपण प्रॅक्टिकल. आणि ते प्रॅक्टिकल कसं असणार आहे, लेवल 1च्या हिशोबाने प्रॅक्टिकल या. आपण लेवल 2 आणि 3चं प्रॅक्टिकल इथे हिलिंग नाही करणार आहे कोणाला, कारण की ऊर्जा नाही, तुम्हाला ऍक्टिव्हेशन नाही आहे. त्यामुळे तशा हिशोबात येऊ नका उद्या कोणाला तरी बरं करायचंय, उद्या बरं नाही करायचंय. उद्या फक्त आपण बघणार आहोत ऑरा. ऑरा असतो ना आपला, ऑरा म्हणजे काय, त्याला आपण स्वतःच्या हाताने कसं डिटेक्ट, स्कॅनिंग, हे छोट्या मोठ्या गोष्टी आपण उद्या प्रॅक्टिकलने करणार आहोत. कोणत्याही गॅजेट, कोणतेही आपलं काय बोलतात मशीन यूज न करता स्वतः आपण. ओके, थँक्यू. खूप सारे थँक्यू आलेले आहेत. हे जर मी जर मुखातून बोलले असतं तर मला बरं वाटलं असतं. थँक्यू. आजकाल ना 2-3 ह्याच्यापासून ग्रुप पासून असे भेटलेत ना सगळे, एकदम म्यूट मोड. थँक्यू मॅडम. थँक्यू. थँक्यू मॅडम. थँक्यू सो मच. नमस्ते. आत्मा नमस्ते. थँक्यू मॅम. मॅडम तुमचा नंबर मिळेल का, नंबर? नंबर Personally आपला जो बोलायला. ऑफिसचा नंबर आहे तो, ज्याच्यातून मेसेजेस येत आहेत ना तुम्हाला ग्रुपवरती, तो आपला ऑफिशियल नंबर आहे. माझा तुमच्याशी पर्सनल नंबर नाही शेअर केला जाऊ शकत. तुम्हाला बोलायला असलं काही. तुम्ही मेसेज करून ठेवा, तुम्हाला रिप्लाय येणार. आणि माझ्याशी बोलण्यासाठी आपण टायमिंग आहे सकाळी 10:30 ते 11:30, कारण की पूर्ण दिवसाचं मीच नसते अवेलेबल. मी फक्त तेवढ्या एका ह्याच्यामध्येच अवेलेबल असते, त्यामुळे तो 1 तास कॉलिंगसाठी ठेवलेला आहे. ऑफलाईन सकाळी घेता 10:30 मॅडम ते तुम्ही रेकी? 11:30. काय बोलताय? ऑफलाईन घेता? ऑफलाईन रेकी घेता? ऑफलाईन मी थोडं पॉज केलंय, कारण की ऑफिसचं रिनोव्हेशन चालू आहे. नाही मग नंतर केव्हा घ्याल तेव्हा? आता हे ऑफलाईन आणि ऑनलाईनचा पण जरा आपण उद्या घोळ जरा सॉल्व्ह करू. थांबा. असे ऑफलाईन आणि ऑनलाईन हे म्हणजे मुंबईत गैरसमज आहे का इतके तुम्ही? पाळून ठेवलेत मुंबईत ना आहे? आपण. मुंबईत मुंबईत आहे असो नाही तर ऑफिस? मुंबईच्या बाहेर असो, पण सध्या आपण सांगते उद्या आपण त्याचं उत्तर देऊ. मला आठवण करून द्या उद्या. ऑफलाईन ओके ऑनलाईनचं पण ओके. चक्कर आपण उद्या सॉल्व्ह थँक्यू. करू. ओके, Thank you. त्यामुळे आता आपण सो विल सी यू टुमॉरो देन. बाय. थँक्यू मॅडम. थँक्यू.